नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बिरादार शिवगोंडा धोंडाप्पा मुक्काम पोस्ट वळसंग तालुका जत जिल्हा सांगली येथील शेतकरी असून शून्य मशागत तंत्रज्ञानाने त्या लागवड केलेले गहू हे पीक आहे. या तंत्रज्ञानाचा मंत्र दिला तो माननीय गुलाबराव खंडागळे साहेबांनी. आज त्यांनी 65 त्यांची पूर्ण केलेली आहे. या क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात त्यांचा अनमोल वाटा यामध्ये आहे. माननीय गुलाबराव खंडागळे सर हे सेवानिवृत्त झाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या सेवेत अविरत कार्य करतात. त्यांचं मार्गदर्शन हे सर्व शेतकऱ्यांना मोफत मिळत आहे. कोणत्याही प्रकारची फी वगैरे काहीही येत नाही. आणि असे हे गुलाबराव खंडागळे सर आज 65 पूर्ण करतात आणि 65 पूर्ण करून इथून पुढील आयुष्यामध्ये सुद्धा त्यांनी याच प्रकारचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं. त्यांना ईश्वर आरोग्यदायी आयुष्य, सुखी संपन्न आयुष्य, आनंददायी आयुष्य द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यांनी जो मंत्र दिला तो मंत्र मी जोपासत आहे आणि त्या मंत्रानुसारच हे SRTचं बेड किंवा शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर करून मी शेती करण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये हे गव्हाचं पीक आपण पाहिलं. आता हे मक्का हे पीक आहे. मक्का पीकसुद्धा याचप्रमाणे त्यांच्या सल्ल्यानुसार बेडवर घेतलेलं आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी अशा प्रकारचंच हे गवत असलेलं दाखवलेलं होतं. ते गवत अजून तसंच आहे आणि मक्याची वाढ कशी आहे हे आपण पाहू शकता. पाणी क्षार असल्यामुळे पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त असल्यामुळं जमिनीवर मीठ फुटलेलं आपणाला पाहायला मिळत आहे. आणि हेच कमी करण्यासाठी मी या शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर अशा पद्धतीनं हे मक्का हे पीक आलेलं आहे, बेडवरचं आहे. आणि यासाठी आज 65 पूर्ण केलेले गुलाबराव खंडागळे साहेब यांचं मार्गदर्शन यासाठी मला वेळोवेळी मिळतं. त्यांना पुढील आयुष्य दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.